वडगाव गुप्ता या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने बॅकवर्ड सोसायटीला 63 सालामध्ये जागा दिली होती। 40 वर्षांपासून लोक तिथे राहत होते। या ठिकाणी रहिवाशांकडे लाईट बिल, नळ कनेक्शन, रहिवाशी दाखला, घरकुल मंजूर केल्याचा दाखला असताना बेकायदेशीरप्रमाणे खोट्या अतिक्रमणाच्या नावाखाली शासकीय प्रशासनाचे अधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार, सर्कल अधिकारी, तलाठी, कामगार, ग्रामसेवक, पोलीस अधिकारी, DYSP, MIDC पोलीस स्टेशन यांनी हुकुमशाही पद्धती कोणतेही लोकांचे म्हणणे ऐकून न घेता मागासवर्गीय कुटुंबातील लोकांची पक्की घरं राहत्या घरावर बुलडोझर घातला। सर्व घरं उद्ध्वस्त करण्यात आली। घरे पाडताना महिलांचा, लहान मुलांचा विचार न करता रहिवाशी बाजूला होत नाहीत म्हणून त्यांच्या अंगावर JCB घालण्याचा प्रयत्न करण्यात आला। 50 कुटुंबांची घरे उघड्यावर पडले असून अंगावर शहारे आणणारे दृश्य होते। एवढेच नाही तर परमपूज्य भारतरत्न विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरच्या दरवाजाला असणारे फोटो JCB घालून दरवाजे मोडून टाकण्यात आले। बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोची विटंबना करण्यात आली। सर्व समाज आक्रोश करीत असताना सुद्धा कोणत्याही अधिकाऱ्याने ऐकून न घेता हुकुमशाही पद्धतीने कारवाई केली। 1 महिना झाला पीडित कुटुंब उन्हातानाचे उघड्यावर आहेत। आमची महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाकडे मागणी आहे की समाजाला न्याय मिळवून मागासवर्गीय कुटुंबातील सर्व रहिवाशांना त्याच जागेवर पुनर्वसन करून झालेले नुकसान भरपाई मिळावी आणि संबंधित सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली। डोंगराच्या भागात गरम होतं एवढं तुम्ही हटू नका, तुम्ही एक गोष्टीने राहा। आम्ही हटणार पण नाही, म्हणजे समाज संघ असल्यामुळं काय भीती नाही। पलीकडे पण आहे व्हिडिओ कट करून घेतले तरी चालते, आणि इकडचं का आमचा खालचं काढा, 5 पण